गणपती बाप्पा मोरया. आज आम्ही निघालो आहोत महाराष्ट्रातील पवित्र अष्टविनायक दर्शन यात्रेला. श्रद्धा, भक्ती आणि मनशांती देणाऱ्या या 8 गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. प्रत्येक गणपतीचे हे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे, वेगळी कथा आणि अपार भक्ती शक्ती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आमचा अष्टविनायक दर्शनाचा प्रवास, मंदिराचे दर्शन, वातावरण आणि आमचा अनुभव. चला तर मग बाप्पाच्या आशीर्वादाने या पवित्र यात्रेला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओझर येथील विराजमान असलेले श्री विघ्नेश्वर गणपती हे अष्टविनायकांपैकी एक प्रमुख आणि जागरूक देवस्थान आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात कुकर नदीच्या काठी वसले आहे. येथील काही सांगायचे म्हटले तर पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की राजा अभिनंदन याने इंद्राच्या विरोधात यज्ञ केला. त्या यज्ञात अडथळे निर्माण करण्यासाठी इंद्राने एका असुरास, म्हणजे त्या असुराचे नाव होते विघ्नासुर, या असुराची निर्मिती केली. विघ्नासुराने संपूर्ण देव मानव सृष्टी यास त्रास दिला. सर्व देवतांनी श्री गणेशाची प्रार्थना केली. गणेशाने विघ्नासुराचा पराभव केला. पराभूत झाल्यानंतर विघ्नासुराने क्षमा मागितली व गणेशाने त्याला वरदान दिले की जिथे माझे नाव घेतले जाईल तिथे तू प्रवेश करू शकणार नाही. म्हणून गणेशांना विघ्नेश्वर असे नाव मिळाले. मंदिराची रचना ही पूर्वमुख आहे, म्हणजेच पूर्व दिशेला हे प्रमुख द्वार आहे. मुख्य मूर्ती सिंदूर लेपित, डोळ्यात हिरे जडलेले. मंदिर सभागृहासारखे घडवलेले आहे. सभागृह हे दगडी बांधकामाचे. मंदिराच्या सभोवती किल्ल्यासारखी भिंत. मंदिराजवळ वाहणारी कुकरी नदीमुळे त्या परिसरात अधिक शांत व पावित्र्य बनवते. मित्र हो, विघ्नहर्त्याचे दर्शन झाले. चला तर मग आता पुढील गणपती म्हणजेच डोंगरातील लेण्यांमध्ये बसलेले गिरिजात्मक गणपती, माता पार्वतीचे पुत्र म्हणून ओळखले जाणारे गणपती निसर्गाच्या सानिध्यात भक्तांना आशीर्वाद देतो, ते म्हणजे लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपती. चला मग पुढील प्रवास आपण आता गिरिजात्मक गणपतीकडे जाण्यासाठी करूयात. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्र हो, या मंदिरावरती जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तिकीट घ्यावे लागते, कारण येथील हे मंदिर पुरातत्व खात्याच्या गिरिजात्मक गणपती म्हणजे आपण त्यांना लेण्याद्री येथील गणपती असेही म्हणतो. मंदिराचे ठिकाण हे जुन्नर तालुक्यात म्हणजे पुणे जिल्ह्यात आहे. हे मंदिर डोंगरातील लेणी क्रमांक 7 मध्ये आहे. मंदिराचे खास वैशिष्ट्य, हे भारतातील एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे लेणीत आहे, कारण बाकीचे सर्व 7 गणपती जे आहेत ते मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत. तसेच मंदिरात गणपतीची स्वतंत्र मूर्ती नाही, तर डोंगरातील दगडातच गणपतीचे रूप दिसते. गणपती उत्तराभिमुख आहेत. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तुम्हाला
307 पायऱ्या चढून जावे लागते. तसेच येथे फक्त प्रदर्शना आणि दर्शन घेतले जाते. नारळ किंवा अभिषेक या गोष्टी आणणे किंवा प्रसाद आणणे ह्याला मनाई आहे. साधे, शांत आणि पवित्र पूजा केली जाते. यासाठी दर्शनासाठी सगळ्यात उत्तम काळ म्हणजे भाद्रपद महिन्यात, म्हणजे गणेश चतुर्थी, कार्तिकी पौर्णिमा. तसेच पावसाळ्यात परिसर फारच निसर्गरम्य दिसतो. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारणतः पुण्यापासून 95 किलोमीटर तर जुन्नरपासून 5 किलोमीटर एवढे अंतर प्रवास करून यावा लागतो. दर्शनासाठी आल्यानंतर तुम्ही इथल्या लेण्याही बघू शकता. खूप अतिसुंदर आणि शांत वातावरणात ह्या बनवल्या गेल्या आहेत. मंदिराच्या भोवताली माकडांचे प्रमाण खूप जास्त आहे. लेण्याद्री गणपतीचे दर्शन झाले. आता पुढे आपण श्री सिद्धिविनायक म्हणजे सिद्धटेक या गावी जात आहोत. चला तर मग तेथील गणपतीचे दर्शन आणि आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम मूषकराज यांचे दर्शन करून आता पुढं गणपती बाप्पा यांचे दर्शन करण्यासाठी चला जाऊया. या मंदिराचे बांधकाम म्हणजे जीर्णोद्धार हा पेशवे काळात त्यावेळेचे पेशवे माधवराव पेशवे यांनी केला. येथील मूर्ती ही गणपती बाप्पाची उजव्या सोंडीची असून ती काळ्या पाषाण दगडात बनवली गेली आहे. त्यावरती शेंदुराचा लेप देऊन ती अतिसुंदर दिसते. गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही शिवाई देवीचे दर्शन घेतले. मंदिरापासून जवळच असल्या कारणाने आणि मंदिर खूप सुंदर आणि शांतमय आहे. याला गावदेवी म्हणून पण ओळखले जाते. दिवसभर गणपतींचे दर्शन करून आज आम्ही सायंकाळी महागणपती यांच्या दर्शनासाठी आलो. महागणपती म्हणजेच रांजणगाव येथील अष्टविनायक दर्शन करत असताना तुम्हाला तेथील मंदिरांमध्ये एक साम्यता दिसून येईल. त्यापैकी लेण्याद्री गणपती आणि सिद्धटेक येथील गणपतीचे मंदिर वगळता बाकीचे 6ही मंदिर ही लाकडी बांधकामाचे आणि जुन्या पद्धतीचे बांधकाम दिसून येईल. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या खोल भागात दगडी बांधकामाची विहीर आणि त्याच्या बाजूला असलेले महादेवांची शिवलिंग ही स्थापित केली आहे. महागणपतीचे दर्शन झाल्यानंतर
त्याच्या पाठीमागे असलेले एक छोटेसे झूलॉजिकल पार्क आहे. येथे गार्डनसारखे बसण्यासाठी सोय आणि प्राण्यांचे स्टॅच्यू ही खूप छानशे प्रकारे सजवून ठेवले आहेत. मित्रहो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढील भागासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओ म्हणजेच अष्टविनायक दर्शनातील दुसरा भाग, या आजच्या भागात आपण 4 दर्शन हे पूर्ण केले आहे. पुढील 4 दर्शन आपण पुढच्या भागात दाखवणार आहोत. चला तर मग भेटूयात पुढच्या भागमध्ये. तोपर्यंत जय श्री गणेशाय नमः.